मोहम्मद रफी आपण 3-4 एपिसोडमध्ये पाहिलं की मोहम्मद रफी यांच्या ज्येष्ठ बंधूंनी कसं त्यांना मुंबईपर्यंत नौशादजी यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि नौशादजींनी कशी मग या हिऱ्याची पारख केली आणि त्यांना पार्श्वगायक बनवलं. मधुबन में राधिका नाचे रे हे गाणं सुप्रसिद्ध झालं. पिक्चर त्या गाण्यामुळं चालला. त्यानंतर मग प्रोड्युसर जे होते सनी, त्यांनी सांगितलं मोहम्मद रफी साहेब क्रेडिट नौशादजी तुम्हाला देऊ इच्छितात. तेव्हा नौशादजींनी सांगितलं की अरे हे गाणं राग हमीरमध्ये आहे आणि मोहम्मद रफीच्या आवाजाबद्दल काय बोलायचं म्हणे. एकतर हा राग हमीर हा लोकांना आनंद देणारा राग आहे आणि त्यातून मग सबसे बेहतरीन आवाज़ मैं जिसे मानता हूँ उस आवाज़ में ये गीत, म्हणून मोहम्मद रफी यांनाच क्रेडिट नौशादजी देत होते. परंतु नौशादजींनी चित्रपटातल्या दुय्यम नायकाच्या तोंडी जी काही गाणी असायची त्यासाठीच मोहम्मद रफी यांचा वापर सुरू ठेवला होता. का कोणास ठाऊक. म्हणजे त्यावेळचे रहमान, श्याम असे काही पट्टीचे नायक होते, त्यांच्यासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज वापरण्याचं धाडस करत नव्हते. तसं पाहिलं तर तुम्ही आम्ही सगळ्यांनीच बघितलं की मोहम्मद रफी साहेबांनी नौशादजींसाठी गायले, ते O.P. नय्यरसाठी गायले, नंतरच्या काळामध्ये शंकर जयकिशन यांच्यासाठी गायले, लक्ष्मीकांत प्यारेलालसुद्धा झाले, खय्यामसुद्धा झाले. शंकर जयकिशन या जोडीबरोबर त्यांनी कामं केली. मोहम्मद रफींची खूप गाणी आहेत. असा सगळ्या संगीतकारांबरोबर काम केलेला एक अतिशय सुंदर आवाज़, जिसे हम कहते हैं कि रूहानी आवाज़ लेकर मोहम्मद रफ़ी साहब इस धरती पे आए थे. अगदी त्या पद्धतीने त्याप्रमाणेच त्यांनी त्यांचं आयुष्य सिद्ध करत करत एक पार्श्वगायक, एक अजरामर पार्श्वगायक म्हणून त्यांनी नाव कमावलं. आता मग हे जी संगीतकारांची नावं मी तुम्हाला सांगितली तेवढेच संगीतकार झाले का? नाही. जसं आपण या जोड्या ऐकतोय, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, जतीन ललित, अशा ज्या काही आपण जोड्या ऐकतोय तशीच एक मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरजी ह्या जेव्हा नवीन आल्या इंडस्ट्रीमध्ये, तेव्हा एक अतिशय प्रगल्भ अशी संगीतकारांची जोडी होती. अर्थात आता हा खूप जुना काळ, त्याच्यामुळं जाणकारांना हे नाव नक्की माहीत असेल, पण आमच्या पिढीला ही नावं माहीत असतील असं काही नाही आहे. हुस्नलाल भगतराम ही ती जोडी. ज्याप्रमाणे आपण शंकर जयकिशन यांना जोडीने ओळखतो, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना या जोडीने ओळखतो, त्यांनी तसं नाव कमावलं या इंडस्ट्रीत, त्याचप्रमाणे हुस्नलाल भगतराम यांची एक खासियत होती. त्यांना लगेच एखाद्याचा गळा कळायचा आणि आता या गळ्यावर कोणते संस्कार करायचेत हे सुद्धा त्यांच्या डोक्यात लगेच यायचं. आणि अगदी त्याचप्रमाणे जेव्हा लता मंगेशकरजी एक पार्श्वगायिका म्हणून आल्या आणि त्यांनी गायला सुरुवात केली, तेव्हा इतक्या गोड गळ्यावर आता काय संस्कार करायचे, जिथं म्हणून थोडासा लॅक्युना वाटला, थोडंसं त्यांना असं वाटलं की इथं संस्कार व्हायला हवेत, त्या ठिकाणी या हुस्नलाल भगतराम या संगीतकार जोडीने लता मंगेशकरजींनासुद्धा काही टिप्स दिल्या आणि मग अफसाना चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांचं गाणं या जोडीने करून घेतलं आणि ते खूप यशस्वी झालं, खूप गाजलं ते गाणं. याच पद्धतीने ही एकच संगीतकारांची जोडी त्या काळात अशी होती की त्यांनी मोहम्मद रफी यांच्या गळ्यातली जादू ओळखली आणि ज्या ठिकाणी नौशादजी घाबरत होते त्याच ठिकाणी हुस्नलाल भगतराम यांनी
मोहम्मद रफी यांना खऱ्या पार्श्वगायकाचा दर्जा देण्यास सुरुवात केली. म्हणजे त्यावेळचे जे काही चित्रपट चालायचे, कोणत्या नायकांचे चालायचे, रहमान, श्याम अशा टॉपच्या नायकांना मोहम्मद रफी यांचा आवाज देण्यास हुस्नलाल भगतराम या संगीतकार जोडीने सुरुवात केली. आता नंतरची जी गाजलेले आहेत, शंकर जयकिशन, राज कपूरनी त्यांचा खूप चांगला उपयोग करून घेतला आणि राज कपूरच्या खूप हिट फिल्म्समध्ये शंकर जयकिशन या जोडीने संगीत दिलेलं आहे. खय्यामजी, जे की रझिया सुलतान या चित्रपटासाठी संगीतकार म्हणून खूप प्रसिद्धीस पावले, हे शंकर जयकिशन आणि खय्याम हे दिग्गज संगीतकार म्हणून जे नावारूपाला आले, त्यांनी उमेदवारीचा काळ या हुस्नलाल भगतराम यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणून काम करून घालवलं आहे. अशा व्यक्तींनी मोहम्मद रफी साहेबांचा सुद्धा गळा ओळखला नाही तर नवल वाटेल ना. त्यामुळं मोहम्मद रफी साहेबांचा खरा कार्यकाळ हुस्नलाल भगतराम यांनी जास्त प्रकाशझोतात आणला असं बोललं जातं. कारण त्यांनी दिलेली गाणी, इव्हन देवानंदसाठी सुद्धा मोहम्मद रफी साहेबांनी सुरुवातीला काही गाणी गायली, हे फक्त जाणकार लोकांना, अभ्यासकांना माहीत असेल. पण तिथंसुद्धा क्रेडिट गोज टू हुस्नलाल भगतराम. देवानंद साहेबांनासुद्धा मोहम्मद रफींनी आवाज दिला आणि हा चॉकलेट हिरो पुढे येण्यातसुद्धा त्या आवाजाचंसुद्धा नक्की सुरुवातीला योगदान आहे असं आपण आवर्जून सांगू शकतो. या सिनेसृष्टीमध्ये कोणी ना कोणी कोणाला तरी चांगला गुरु म्हणून भेटला आणि मग त्या शिष्याचं, त्याच्या जीवनाचं सार्थक झालं, सोनं झालं असं जे आपण पाहतो, ते शंकर जयकिशन, खय्यामजी यांना जो उमेदवारीचा काळ मिळाला इतक्या निष्णात संगीतकारांकडे, ज्यांचं त्या जोडीचं नाव हुस्नलाल भगतराम. मित्रांनो, अशी काही जुनी माहिती जी मला ज्ञात होते ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवताना या मोहम्मद रफी या सेगमेंटमध्ये मला तर खूप आनंद वाटतो आहे. मोहम्मद रफी साहेबांची कारकीर्द या हुस्नलाल भगतराम या संगीतकारांमुळं जास्त उजळू लागली असंही आपण म्हणू शकतो. आणि मग त्यानंतर मग मोहम्मद रफी साहेबांनी तलत महमूदबरोबर पण गाणी गायली, महेंद्र कपूरबरोबर गायली, किशोर कुमार आणि मोहम्मद रफी हे कॉम्बिनेशनसुद्धा खूप चित्रपटांमध्ये वापरलं गेलं आहे. त्यातला एक फेमस चित्रपट मुकद्दर का सिकंदर, आपण ते ऐकलेलंच आहे गाणं. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्नांसाठी मोहम्मद रफींनी आवाज दिला आहे आणि अमिताभसाठी किशोर कुमारने आवाज दिला आहे. जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी, मौत महबूबा है अपनी, साथ लेकर जाएगी. या ज्या ओळी आहेत या दोघांनीही गायलेल्या आहेत. अशा ठिकाणी मोहम्मद रफीच पाहिजे असा आग्रह त्यावेळचे संगीतकार धरत होते. ते कशासाठी? कारण ठराविक ठिकाणी ठराविक लकब जर तुम्हाला परफेक्टली लोकांच्या मनापर्यंत पोचवायची असेल तर त्या ठिकाणी मोहम्मद रफी साहेबांशिवाय पर्याय नाही, असं कित्येक संगीतकारांचं मत होतं. मोहम्मद रफी यांचा अतिशय सुवर्णकाळ जो होता तो हाच होता 1950 पासून. म्हणजेच हुस्नलाल भगतराम यांनी त्यांना हिरोसाठी पार्श्वगायनाची संधी देण्यास सुरुवात केली. तिथून तो काळ सुरू झाला. तो जवळपास किशोरदा यांचा झंझावात सुरू होईपर्यंत मोहम्मद रफी अतिशय वरच्या स्तराचे गायक म्हणून प्रसिद्धीस पावले होते. हजारो गाणी तेपर्यंत त्यांनी गायली होती. टिल 1968, टिल द डेट ऑफ रिलीज ऑफ आराधना, by which Kishore Kumar came in our industry as a best playback singer. आणि तिथून मग किशोरदांचा आवाज देवानंदलाही दिला गेला. त्यानंतर मग किशोरदांचा आवाज राजेश खन्नासाठी वापरला गेला. मग तो त्यांचा सुवर्णकाळ सुरू झाला आणि थोडेसे मोहम्मद रफी हे नाव बाजूला पडायला सुरुवात झाली. अर्थात आता हा कलाक्षेत्रातला प्रवास हा असाच असतो. त्यातून मग
अतिशय मितभाषी आणि कोणत्याही पद्धतीने अहंकार नसतानासुद्धा बाजूला पडत गेलेला एक गायक, असे जेव्हा आपल्याला वर्णन करायचं असेल तेव्हा मग मोहम्मद रफी यांचं जीवन 1968 नंतरचं आपण त्या जीवनात डोकावल्यास आपल्याला ते दिसून येतं. काहीही स्वतःची चूक नसताना फक्त लोकांच्या आवडीनिवडी बदलत गेल्यामुळं थोडासा बाजूला पडत गेलेला हा एक महान गायक. पण एक माणूस म्हणून तो खूप चांगलाच होता आणि तो गायक असतानाच्या त्याने दिलेल्या खूप आनंदी आठवणी याची प्रचिती त्यांनी शेवटचा श्वास घेतला तेव्हा त्यांच्या अंतिम यात्रेतल्या गर्दीकडं पाहून नक्कीच आली. मित्रांनो, मोहम्मद रफी साहेबांबद्दल बोलू तेवढं कमी आहे, पण जशी जशी एक एपिसोडमध्ये थोडी माहिती तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं मी ठरवलं आहे. कारण असा 1, 2, 4 अध्यायामध्ये संपणारी ही व्यक्ती बिलकुल नाही आहे. त्यांनी केलेलं, त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व हे इतक्या छोट्या स्वरूपात तुमच्या मनापर्यंत पोहोचवणं शक्य होणार नाही आहे. त्यामुळे याचे एपिसोड असे बनत राहतील तुमच्या मनापर्यंत. अशाच काही नवनवीन गोष्टी मोहम्मद रफी यांच्याबद्दल आणि समकालीन काही गायकांबद्दल, काही संगीतकारांबद्दल जितकं म्हणून मला माहिती आहे तितकं तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रवी नक्की धडपडत राहील. पाहत राहा, ऐकत राहा अशाच सुंदर सुंदर व्हिडिओंसाठी कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.